फुलामी जंगलात खालच्या बाजूला एक छोटासा सुंदर बगीचा होता आणि तिथे रंगबेरंगी फुलं सुद्धा होती आणि बरीच झाडं सुद्धा होती. त्या झाडांमुळे तिथे छोटे छोटे जीव राहत होते. आणि तिथे एक नाकतोडा सुद्धा राहत होता. तो खूप कामचोर आणि आळशी होता. अरे माझ्या मित्रांनो, तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा कामात लागलेले असता. तुम्हाला थकवा नाही जाणवत? माझ्या मित्रा, जेव्हा आपण आराम न करता काम करतो त्याचा फायदा म्हातारपणातच होतो. आराम करणं म्हणजेच तर आयुष्य आहे. तुम्ही सगळे मूर्ख आहात. आयुष्य जगायची पद्धत तुम्हाला माहीतच नाही. ला 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 डा 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 डा. अरे माझ्या मित्रा, आयुष्यात जे खायला मिळेल ते लगेच खाऊन संपवून टाकायला पाहिजे. असं काही जमवून काही फायदा होणार नाही. नेहमी आपल्याला इतक्या सहज मध नाही मिळू शकत मित्रा. थंडीच्या दिवसात जेव्हा आम्ही बाहेर जाऊ शकत नाही तेव्हा ते आम्हाला ताकद द्यायला फायदेशीर असतं. अरे पण सहज चोरून सगळे घेऊन जातील. ला 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 ला. काय तुम्ही ऐकलं? त्या नाकतोड्याने काय सांगितलं? हो, ऐकलं. त्याची गोष्ट ऐकून काही फायदा नाही. जर वेळेत आपण जेवण जमा करून नाही ठेवलं तर भूक लागल्यावर आपण काय खाणार? आज त्याला खायला प्यायला मिळतंय म्हणून तो उद्याचा विचार करत नाहीये. पण जसा जसा वेळ जाईल मला माहिती आहे त्याला नक्कीच जाणीव होईल. घाबरू नका. आळशी माणसाला कधी ना कधी फळ नक्कीच मिळेल. जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा त्याला जाणीव होईल. शेवटी चांगलं वातावरण बदलून थंडीचे दिवस आले. नाकतोडा हे सगळं पाहून हैराण आणि शांत झाला. त्याने विचार केला की आपण यांना काही खायला मागू शकतो. म्हणून तो सगळ्यात आधी मधमाशांच्या पोळ्याजवळ गेला. माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही सगळे ठीक तर आहात ना? हो, आम्ही सगळे ठीक आहोत. पण तू आम्हाला शोधत इथे कशाला आलास? मला जोराची भूक लागली आहे. तुम्ही मला काही खायला देऊ शकता का? आम्ही खूप मेहनत करून हे जेवण जमा केलंय. आमच्याकडे फार थोडं आहे. ते आम्ही तुला कसं देऊ? तू फक्त गाणं गात फिरत राहा. तुझी भूक चालली जाईल. मौज मस्ती करत जगत राहा. नाकतोड्याला जाणीव झाली की त्याला मधमाशांकडून जेवण नाही मिळणार आणि तो त्रासून गेला. आणि मग तो सरळ मुंग्यांजवळ गेला. मित्रांनो, मी खूप आजारी आणि भुकेला आहे. मला थोडं जेवायला देऊन माझी मदत करा. ठीक आहे, आम्ही तुला काही खायला देऊ. तुझी स्थिती बघून मला कळतंय की तुला मदतीची खूप गरज आहे. आता तर तुला समज मिळाला असेल ना की आळस केल्याने काय होतं.